घरात घडत असलेल्या घटना तर वास्तूमध्ये आहे अदृश्य शक्तीचा वास. आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतो, मग ते घर भाड्याचे असेल किंवा स्वतःचे, ती वास्तू आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची असते. तुम्ही अनेक वेळा अनुभवले असेल, आपण एखाद्या आलिशान बंगल्यात गेलो तरीसुद्धा त्या घरात प्रवेश करताच आपल्याला बेचैनी होते. आपल्याला करमत नाही. याउलट कधी-कधी एखाद्याच्या लहान घरात आपल्याला प्रसन्न वाटते. आपले मन प्रफुल्लित होते, प्रसन्न होते. याचे कारण म्हणजे त्या वास्तूमधील सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा. जर वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपले मन बेचैन होते, उदास होते. परंतु जर वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर त्या ठिकाणी जाताच आपले मन प्रसन्न होते. तुमच्या जीवनामध्ये जर अनेक संकटे येत आहेत, एकामागून एक समस्या येत आहेत, हाती घेतलेले कोणतेही काम निर्विघ्नपणे पार पडत नसेल, ते कार्य करताना अनेक अडचणी येत असेल, तर त्याचे कारण म्हणजे तुमच्या घरातील, तुमच्या वास्तूतील नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभ शक्तीचा वास असू शकतो. आता हे ओळखायचे कसे, की आपल्या वास्तूमध्ये अशुभ शक्तीचा वास आहे की नाही? याची लक्षणे कोणती आहेत हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. एखाद्या वास्तूमध्ये प्रवेश करताच आपल्याला गुदमरायला लागते, नाडी जोरात चालते, श्वास घ्यायला त्रास होतो, घाम येतो. परंतु घराच्या बाहेर पडताच दुसऱ्या क्षणी आपण नॉर्मल होतो. या अशा वेळी समजून जा की त्या घरामध्ये अशुभ शक्तीचा वास आहे. वास्तू जर नेहमी ओली राहत असेल, पावसाळ्यात येणारा कुबट वास घरात 12ही महिने येत असेल, तर समजून जा घरात नकारात्मक ऊर्जा आहे. याशिवाय ज्या घरात मांजरांचा खूप जास्त प्रमाणात वास येतो, त्या घरामध्ये अशुभ शक्तीचा वास असल्याचे संकेत समजले जातात. त्याचप्रमाणे घरात जर वारंवार लाल मुंग्या होत असतील, तर हे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा असण्याचे लक्षण आहे. जर घरामध्ये काळ्या मुंग्या असतील, तर हे शुभ मानले जाते. त्यानंतर घरामध्ये प्रवेश करताना जर आपल्याला अस्थिर होत असेल, कसली तरी भीती वाटत असेल, मन स्वस्थ राहत नसेल, मन उदास होत असेल, सतत कसली तरी भीती आपल्याला वाटत राहते, अशा वेळी समजावे की त्या वास्तूमध्ये अशुभ शक्तीचा वास आहे. अनेकदा कारण नसताना घरात सहज चालताना देखील आपला पाय घसरतो. वारंवार घरातील सदस्य आजारी पडतात. घरातील सदस्यांना शारीरिक इजा होत राहतात. हे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचे लक्षण आहे. तुमच्याही घरामध्ये जर या गोष्टी वारंवार घडत असतील, तर समजून जा की त्या वास्तूमध्ये अशुभ शक्तीचा वास आहे.